संतोष देशमुखांची हत्या व्यवहारातून चौकशीतून सत्य बाहेर येईल, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. सरपंच हत्या प्रकरणात टार्गेटवर असलेला वाल्मिक कराड नागपुरात फार्म हाऊसवरती लपलाय, अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा. बीड प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असेल तरी सुद्धा कारवाई होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. तर खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई करणार असल्याची माहिती. बीड प्रकरण धनंजय मुंडेंना भोवण्याची शक्यता, खातेवाटपाआधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर, भाजप केंद्रीय नेतृत्वाचीही नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुजोर अखिलेश शुक्लाला अखेर अटक, कडेकोट बंदोबस्तात आणलं पोलीस स्टेशनमध्ये. शुक्लाला फडणवीसांचा दणका, गुन्हा दाखल, पदावरून सुद्धा केलं तात्काळ निलंबित, मराठी कुटुंबाला मारहाण करणं शुक्लाच्या अंगाशी. महाराष्ट्रात द्वेषांची नवीन पिलावळ वळवळायला लागली आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, कल्याणच्या घटनेवरती राज ठाकरेंचा संताप. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घरची रेकी करणारे 2 जण सीसीटीव्हीत कैद, बाबा सिद्दीकी होण्याची वाट बघताय का, सुनील राऊतांचा सवाल. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, 4 दिवसात दुसऱ्यांदा ठाकरे फडणवीस भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. परभणी हिंसाचारामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना जाळपोळ करतानाच्या व्हिडिओच्या आधारे अटक केली होती. न्यायालयापुढे उभं केल्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांनी मारहाण न केल्याचं सांगितलेलं, अशी माहिती फडणवीसांनी दिली. सोमनाथ सूर्यवंशींना COPD हा श्वसनाचा आजार होता. कोठडीत त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेलं, पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये जुन्या जखमांचा उल्लेख आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली. सोमनाथच्या शरीरावरती अनेक जखमा असल्याचा पोस्टमॉर्टममध्ये उल्लेख आहे. श्वसनाच्या त्रासामुळे कोणी मरतं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. परभणीतील हिंसक आंदोलकांना पांगवताना अतिरिक्त बळाचा वापर केल्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. परभणीतील हिंसाचारानंतर आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं असं पसरवलं गेलं, तसं काहीच झालेलं नव्हतं. पोलीस व्हिडिओच्या आधारे कारवाई करत होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परभणीमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. परभणीतील दंगल हिंदू दलित अशी नव्हती. सकल हिंदू समाजाच्या मोर्चातून मनोरुग्ण आलेला नव्हता. सकल हिंदू समाजाचा मोर्चा बांगलादेश विरोधी होता, त्यामध्ये संविधानविषयी एकही शब्द नव्हता, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. दोन्ही घटनांमध्ये गोल फिरवलं. 3 ते 6 महिन्यात पाळंमुळं शोधणार का, असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळामध्ये दिलेली माहिती आणि परभणीतील प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवरती केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवरती कारवाई होणारच. यात जरी वाल्मिक कराडचं नाव असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल, असं फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. संतोष देशमुखांच्या आरोपींवरती मकोका लावणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. तर या प्रकरणी SIT आणि न्यायालयीन चौकशी पार पडेल. 3 ते 6 महिन्यात चौकशी करणार, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली. संतोष देशमुख टोल नाक्यावरून निघतानाच त्यांची गाडी अडवली. आधी कारची काच फोडली, मग कारमध्येच मारहाण झाली. गाडीतून उतरून सुद्धा मारहाण झाली. जेव्हा कळलं की देशमुख जिवंत नाहीत, तेव्हा मारेकरी त्यांना सोडून गेले, अशी माहिती फडणवीसांनी दिली. बीडच्या घटनेतील तपासामध्ये कुचरता केल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर या प्रकरणामध्ये सगळ्यात वेगवान प्रतिसाद PI महाजन यांनी दिलेला आहे. त्यामुळे तोंडी आरोपांमुळे पोलिसांवरती कारवाई करणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना उद्या संध्याकाळपर्यंत अटक करा असा अल्टिमेटम संतोष यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिलेला आहे. माझ्या कुटुंबाला न्याय द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचं सरकार प्रयत्न करतंय. वाल्मिक कराड सिरियल किलर असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. तर कराडने तोंड उघडलं तर अनेकांचे बुरके फाटतील असा इशारा सुद्धा आव्हाडांनी दिला. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याला IPS दर्जाचा अधिकारी द्यावा. अधिकारी कोणाच्या दबावाखाली न येणार हवा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.